आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी क्रंची क्रिस्पी चटपटीत असा नाचणीचा चिवडा तयार करणार आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। चिवडा तयार करण्यासाठी आपण 200 ग्रॅम नाचणीचे चुरमुरे घेतलेले आहेत। हे चुरमुरे क्रिस्पी आणि कुरकुरीत आहेत। जर चुरमुरे तुमचे क्रिस्पी कुरकुरीत नसतील तर गॅसवर प्रथम कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे किंवा ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये 2 मिनिट मायक्रोवेव्हमध्ये जर ठेवले तर लगेचच ते कुरकुरीत होतात। आपण आता कढईमध्ये तेल घेतलंय, हे 2 चमचे तेल घेतलंय। या चुरमुऱ्याच्या चिवड्याला जास्ती तेलाची गरज पडत नाही। कमी तेलामध्ये क्रिस्पी खुसखुशीत असा हा चिवडा तयार होतो आणि अतिशय पौष्टिक चिवडा तयार होतो। कढईतलं तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये पाऊण वाटी शेंगादाणे घातले। तुम्हाला शेंगादाणे आणि वाढवून टाकायचे असतील तर टाकू शकता, आवडत असतील तर भरपूर शेंगादाणे घातले तर आणि चिवड्याची पौष्टिकता वाढते। आता आपण शेंगादाणे छान लालसर होईपर्यंत त्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे। क्रिस्पी कुरकुरीत शेंगादाणे असतील तर चिवडा खायला खूप टेस्टी लागतो। अशा पद्धतीनं आपला कलर आपल्या शेंगादाण्यांचा चेंज झाला आहे। आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच आपण बाकीचे सगळे मसाले घालणार आहोत। आता तीळ घालते मी 2 चमचे। तीळ जास्ती वेळ गॅस बंद करूनच तीळ आपण घालायचे, नाहीतर तीळ फार लवकर जळतात आणि मग चिवड्याची टेस्ट खराब लागते। अशा पद्धतीनं तेलामध्ये तीळ व्यवस्थित भाजले की आपण त्याच्यामध्ये आपला चुरमुरे आहेत नाचणीचे ते घालायचे। 2 चमचे धने जिरे पावडर टाकायचे। लाल तिखट घातलंय 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/4 चमचा म्हणजे पाव चमचा हळद आणि हिंग टाकलाय आणि अशा पद्धतीने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। हे मसाले तुम्ही आधी तेलामध्ये टाकून नंतर चुरमुरे टाकले तरी पण चालतात, पण तेलामध्ये जर सगळे मसाले टाकले तर ते तेलामुळे ओलसर होतात ते मसाले आणि व्यवस्थित चिकटत नाहीत चुरमुऱ्याला, म्हणून मी वरून घातले आणि कलर पण खूप छान येतो चिवड्याचा। अशा पद्धतीनं सर्व मसाले आणि चिवडा एकत्र व्यवस्थित करून घ्यायचा आहे। हा चिवडा खायला खूप जबरदस्त लागतो। आणि आपण आता या चिवडामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण मिठाचा वापर केलेला नाही आहे। चुरमुरे जे आहेत त्यांना ते बऱ्यापैकी सॉल्टेड असल्यामुळे त्यांना मिठाची गरज वाटली नाही, त्यामुळे मी या आपल्या नाचणीच्या चिवड्यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही आहे। आता मी वरून पिठी साखर भुरभुरली आहे। पिठी साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी पण चालते। अशा पद्धतीनं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पिठी साखर सगळ्यात शेवटी घालायची आहे, कारण चुरमुऱ्याचा चिवडा आपला गरम असतो आणि ती पिठी साखर मग व्यवस्थित सगळ्या चिवड्याला लागत नाही। अशा पद्धतीनं आपला हा क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत स्पायसी असा चिवडा खाण्यासाठी रेडी आहे। हा चिवडा तुम्ही मुलांना शाळेला डब्याला देण्यासाठी किंवा मधल्या वेळेसाठी किंवा ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कट करून याची भेळसुद्धा करू शकता। अतिशय पौष्टिक हा चिवडा तयार होतो। वाढत्या वयाच्या मुलांना नाचणी खाऊ घालती तर त्यांची हाडं बळकट होतात आणि कॅल्शियम भरपूर असतं नाचणीमध्ये, त्यामुळे अशा पद्धतीचा वेगवेगळे धान्यांचे चिवडे जर खाऊ घातले तर पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटामध्ये जातात आणि टेस्टी आणि क्रिस्पी स्नॅक्स पण होतो। अशा पद्धतीने ह्याची तुम्ही कडधान्य कांदा टोमॅटो असे वेगवेगळे पदार्थ घालून याची भेळ तयार करू शकता। अशा पद्धतीने आपला हा क्रिस्पी कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे। मी आता खाऊन बघते, एकदम जबरदस्त टेस्ट झालेली आहे। तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपीज आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।